लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता विधानसभेच्या 2 शिक्षक आणि 2 पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली। त्यामध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघाचाही समावेश असून निवडणूक आयोगाकडून याबाबतची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे। या 4ही जागांवरील विद्यमान आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपणार आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या 2 जागांसाठी तसेच नाशिक आणि मुंबईच्या शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। या 4ही जागांसाठी 10 जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 13 जूनला मतमोजणी होणार आहे। नाशिकच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागेसाठी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर येथील शिक्षक मतदार पात्र ठरणार आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।